नमस्कार. मालमत्तेचे वाद, कोर्ट कचेऱ्या आणि त्यातून होणारा मनस्ताप हे सगळं कायमचं कसं टाळायचं? आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आपण जमीन मालक आणि खरेदीदारांसाठी असलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पण अनेकदा दुर्लक्षित राहिलं जाणारं कायदेशीर सुरक्षा कवच उलगडून दाखवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण सद्यस्थितीतला गोंधळ समजून घेऊ, कायदेशीर नियम काय सांगतात ते पाहू, तात्पुरते रेखांकन म्हणजे नेमकं काय, ती आदर्श प्रक्रिया कशी असते, 20% EWS LIGचं धोरण आणि शेवटी यामुळे मिळणारी सुरक्षितता, या सगळ्या टप्प्यामधून आपण जाणार आहोत. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, सद्यस्थितीतील समस्या आणि वाढता गोंधळ. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, महाराष्ट्रात जमिनीचे इतके कडक कायदे आहेत तरीही मालमत्तेचे वाद आणि अनधिकृत बांधकामे का वाढत आहेत? अगदी साधे व्यवहार थेट दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात का पोचतात? या वाढत्या वादांमागचं नेमकं रहस्य काय आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? यामागील मूळ कारण अगदी साध्या शब्दांत सांगायचं तर समन्वयाचा अभाव. जमिनीच्या हद्दी निश्चित नसताना आणि मोजणी न झालेल्या नकाशांवर चक्क बांधकाम परवाने दिले जात आहेत. आता विचार करा, पायाच कच्चा असेल तर इमारत कशी उभी राहणार? विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे हा सगळा गोंधळ उडतोय. आता इथे एक मोठा विरोधाभास पहा. आपण अनेकदा शॉर्टकट मारतो आणि केवळ वहिवाटीच्या आधारे जमिनीची मोजणी करतो. पण हा शॉर्टकट अत्यंत धोकादायक आहे बरं का. याउलट कायदेशीर आणि सुरक्षित मार्ग कोणता? तर केवळ मंजूर तात्पुरत्या रेखांकनाचा, म्हणजेच टेंटेटिव्ह लेआउटच्या आधारे मोजणी करणं, हाच खरा आणि अधिकृत मार्ग आहे. या तक्त्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल की एक छोटीशी प्रशासकीय पायरी गाळल्याने काय अनर्थ होऊ शकतो. तात्पुरते रेखांकन सादर न केल्यास हद्दी निश्चित होत नाहीत. मग दिवाणी वाद वाढतात. केवळ वहिवटीवर विसंबून राहिल्याने चुकीचे बांधकाम परवाने दिले जातात आणि मग बेकायदेशीर खरेदी विक्रीचं पीक येतं. एक चूक आणि परिणामांची केवढी मोठी साखळी. आता वळूया भाग 2 कडे. कायदेशीर नियम जे एका मजबूत चिलखतासारखे काम करतात. कायद्याबद्दल बोलायचं झालं तर MRTP कायदा 1966, जमीन महसूल संहिता, UDCPR 2020 आणि 1981चं महसूल परिपत्रक हे सगळे नियम म्हणजे केवळ कागदी घोडे किंवा लाल फितशाही नाहीये. हे सगळे कायदे मिळून एक भक्कम सुरक्षा कवच तयार करतात. जमीन मोजणीपूर्वी NOC बंधनकारक असणं हे सगळं नियोजित विकासासाठी आणि अचूक नोंदींसाठीच तर बनवलंय. आता पाहूया तिसरा भाग, जो आपल्या आजच्या चर्चेचा गाभा आहे, तात्पुरते रेखांकन म्हणजेच तुमचं खरं सुरक्षा कवच. नेमकं काय असतं हे तात्पुरते रेखांकन? सोप्या भाषेत सांगायचं तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली ही एक पूर्वमंजुरी आहे. प्रत्यक्ष जमीन मोजणी म्हणजे भूमी अभिलेख विभागाचं काम सुरू होण्याआधीची ही एक जादुई चावी आहे असं समजा. जमिनीचे सुरक्षित आणि कायदेशीर तुकडे करण्यासाठी ही चावी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष मोजणी करण्यापूर्वी हे रेखांकन बंधनकारक केल्यास काय होईल? जमिनीवर आखल्या जाणाऱ्या प्रत्येक रेषेला भक्कम कायदेशीर आधार मिळेल, म्हणजे भविष्यात कोणीही तुमच्या हद्दीवर बोट ठेवू शकणार नाही. चला तर मग चौथ्या भागात समजून घेऊया, ही आदर्श प्रक्रिया नेमकी असते तरी कशी? योग्य मार्ग कोणता? ही प्रक्रिया नीट समजून घ्या. सर्वात आधी जमीन मालकाने प्रस्तावित नकाशा नियोजन प्राधिकरणाकडे द्यायचा. मग ते तपासून तात्पुरती मंजुरी आणि NOC देतील. या NOCच्या आधारावरच भूमी अभिलेख विभाग जागेवर जाऊन प्रत्यक्ष मोजणी करेल. त्यानंतर तो नकाशा अंतिम मान्यतेसाठी पुन्हा प्राधिकरणाकडे जाईल आणि शेवटी भूमी अभिलेख विभाग सीमांकन पूर्ण करून तुमचा 7/12 आणि मालमत्ता पत्रक अपडेट करेल. यातील एकही टप्पा गाळला तर तुमची मालमत्ता धोक्यात आलीच म्हणून समजा. आता या प्रक्रियेसाठी तयारी काय करायची? तर तुमच्याकडे प्रस्तावित आरेखन नकाशाच्या 3 प्रती, 7/12 उतारा किंवा मालमत्ता पत्रक, फेरफार उतारा, आधार किंवा पॅन कार्ड आणि फी भरल्याची पावती असायलाच हवी. ही कागदपत्रे असतील तर तुमचा अर्ज पहिल्याच दिवसापासून एकदम बुलेटप्रूफ राहील. वळूया भाग 5 कडे. 20% EWS आणि LIG धोरण, जे खऱ्या अर्थाने समाजाचं संरक्षण करतं. तुम्हाला माहिती आहे का, UDCPRच्या नियमानुसार जर तुमचा प्लॉट 4000 चौरस मीटरपेक्षा मोठा असेल तर त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS आणि LIGसाठी 20% जागा राखीव ठेवणं बंधनकारक आहे. मोठ्या विकास प्रकल्पांनी सामाजिक गृहनिर्माणासाठी हातभार लावावा, हा यामागचा अतिशय स्तुत्य उद्देश आहे. पण इथेच खरी गोम आहे. काही विकासक हा 20%चा नियम टाळण्यासाठी काय शक्कल लढवतात? ते मोठ्या जागेचे 4000 चौरस मीटरपेक्षा कमी आकाराचे छोटे तुकडे करतात. पण इथेच तात्पुरतं रेखांकन एका जाळ्यासारखं काम करतं आणि अशा बेकायदेशीर पळवाटांवर अचूक नियंत्रण ठेवतं.
आणि आता आपला शेवटचा 6वा भाग, सुरक्षितता आणि फायदे, म्हणजेच आपला अंतिम विजय. जेव्हा आपण या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करतो ना, तेव्हा काय होतं? बाजारपेठेतील बेकायदेशीर आणि खोटे व्यवहार आपोआप थांबतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्याची कमाई पणाला लागलेली असते, त्या फ्लॅट आणि भूखंड खरेदीदारांचं भयंकर आर्थिक फसवणुकीपासून कायमचं रक्षण होतं. थोडक्यात सांगायचं तर ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आपण जी ही कायदेशीर मोजणी आणि रेखांकनाची प्रक्रिया समजून घेतली आहे ना, ती तुम्हाला एका शांततापूर्ण भविष्याची हमी देते. तुमचे 7/12 आणि मालमत्ता पत्रक एकदम अपडेटेड राहतात आणि भावकीचे किंवा शेजाऱ्यांसोबतचे जमिनीच्या हद्दींचे वाद कायमचे इतिहास जमा होतात. शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. फक्त एक छोटीशी प्रशासकीय पायरी वाचवण्यासाठी आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवणं आणि आपल्याच हक्काची मालमत्ता गमावण्याचा धोका पत्करणं खरोखरच शहाणपणाचं आहे का? नक्कीच नाही. म्हणूनच तात्पुरत्या रेखांकनाची कायदेशीर प्रक्रिया स्वीकारा. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा हाच उद्देश आहे की तुम्हाला सोप्या भाषेत माहिती मिळावी, तुमची फसवणूक टाळावी आणि तुमची मालमत्ता कायम सुरक्षित राहावी. माहितीगार रहा, सुरक्षित रहा.